नाशिक शहर रक्तरंजित झाले असून सलग 2 खुनांमुळे शहरात भीतीचे सावट दाटले आहेत। सातपूर खुनानंतर अवघ्या 12 तासात पाथर्डी रोडवर तरुण आसिफ खानवर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून 4 ते 5 तरुणांनी थरारक हल्ला केला असल्याचे दिसत आहे। नातेवाईकांचा आक्रोश, नागरिकांमध्ये संताप आणि पोलिसांची धावपळ अशा सगळ्या घडामोडींनी नाशिककर हादरले आहेत। नाशिकच्या तरुणाईवर गुन्हेगारीचं काळं सावट पडलंय का, हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नाशिक सातपूर खुनानंतर शहरातला तणाव अजून शमला नसतानाच पाथर्डी रोडवर आणखी एक खून। रात्री उशिरा आसिफ खान नावाच्या तरुणावर 4 ते 5 हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले। ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। नातेवाईकांचा आक्रोश, जमावबंदीचा धोका यामुळे पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवलाय। या प्रकरणात पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे। हल्ल्याच्या आधी एका व्यक्तीने आसिफला फोन केला होता, तो कॉल करणारा पोलिसांच्या रडारवर आहे। सलग 2 खुनांनी नाशिकच्या तरुण पिढीवर गुन्हेगारीचं काळं सावट दाटलं आहे। नागरिक विचारतायत, नाशिक बिहार तर होत नाही ना? या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत। इंदिरानगर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये मयतनामे राशिद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण 6 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। आमचं समस्त नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। नाशिकमध्ये सलग 2 खुनांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तरुणाईवर गुन्हेगारींचे सावट गडद होत आहे का, यावर आता शहर पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे। हल्लेखोरांवर कडक कारवाई करून शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे हेच पोलिसांच्या समोरचं मोठं काम आहे।